महत्त्वाची बातमी आहे। छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर गडचिरोली जिल्ह्यात C60 पथक आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली। या चकमकीत एक माओवादी ठार झाला असून एक जवान गोळी लागल्यानं जखमी झाला आहे। तर या कारवाईनंतर शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आला आहे। गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर C60 पथकानं मोठं माओवादी विरोधी ऑपरेशन राबवलं। 3 फेब्रुवारी रोजी माओवाद्यांच्या हालचालींबाबत मिळालेल्या विश्वसनीय माहितीनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांच्या नेतृत्वाखाली C60 पथकांनी शोध मोहीम सुरू केली। त्याच रात्री C60 पथकांसह नारायणपूर गडचिरोली जिल्हा सीमेवरील मौजा फोदेवाडा गावापासून काही किलोमीटर अंतरावरील घनदाट जंगलात अभियान राबवण्यात आलं। या कारवाईत माओवाद्यांशी काही काळ चकमक झाली। यात 2 माओवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले। सोबतच मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त करण्यात आलं। मात्र दुर्गम भूभाग आणि घनदाट जंगलाचा फायदा घेत माओवादी पसार होण्यात यशस्वी ठरले। त्यानंतर सकाळी या अभियानाला अधिक तीव्र करण्यात आलं। अतिरिक्त 4 C60 पथक आणि CRPF QATचे एक पथक घटनास्थळी दाखल झालं। सकाळपासून अधूनमधून चकमक सुरू राहिली। आतापर्यंत एका पुरुष माओवाद्याचा मृतदेह सापडलाय। सोबतच घातक शस्त्र जप्त करण्यात आली आहे। मृत माओवाद्याची ओळख अद्याप पटली नाहीये। तर माओवाद्यांनी केलेल्या जोरदार गोळीबारात C60 पथकाचा एक जवान गोळी लागून जखमी झाला। त्याला पुढील उपचारासाठी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आला आहे। सध्या संपूर्ण जंगल परिसरात शोध मोहीम सुरू आहे।